धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस पाहायला मिळाला, मात्र आता जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मे महिन्यात आणि जून आणि जुलै महिन्यात थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं पूर्ण केली होती। मात्र पुन्हा एकदा पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतातली पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे। आढावा घेतलाय धनंजय दीक्षित यांनी। धुळे जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांच्या आशा मोठ्या प्रमाणावरती पल्लवित झाल्या आणि शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिलेला होता। मे महिन्यामध्ये जो पाऊस झालेला होता त्या मे महिन्याच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी जी आहे ती केली होती, मात्र त्यानंतर पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने एकंदरीत शेतकऱ्यांच्या ज्या काही चिंता होती ती वाढल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या या सगळ्या याच्यावरती कुठेतरी पाणी फिरेल अशी भीती व्यक्त केली जात असताना नुकताच जो काही पाऊस झाला त्या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणात वेग दिला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतीची कामं जी आहेत ती जोरात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर हे कपाशीचं जे काही पीक आहे ते मोठ्या प्रमाणावरती आणि चांगलंच बहरल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता शेतकऱ्यांसमोर हे जे काही पीक आहे हे वाचवण्यासाठी धडपड जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे। पुढील काही दिवसामध्ये आता पाऊस पुन्हा होतो का आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जे काही नवसंजीवनी पिकांना आहे ती मिळते का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे।